वेलकम फ्रेंड्स. आज आपण फिजिक्समध्ये जे काही आपल्याला राहिलेले टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी कवर करून घेणार आहोत. सो आज आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, किंवा याला आपण एक्झाम्पल्ससुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, एक्सप्लेनेशन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, किंवा आपण याला काय म्हणू शकतो, एक्झाम्पल्स. ठीक आहे, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे आपलं ते आहे बॅलेट डान्सर्स. ठीक आहे, नाव बॅलेट डान्सिंग हा एक प्रकार आहे. बॅलेट डान्सिंग, ठीक आहे, हा एक प्रकार आहे, नृत्य प्रकार आपण त्याला म्हणू शकतो. तर हा एक डान्सिंगचा प्रकार आहे किंवा नृत्य प्रकार आहे, आणि यामध्ये बॅलेट डान्सर्स जे असतात त्यांना एक नाव दिलं जातं, ते म्हणजेच त्यांना बॅलेरिनाज म्हणतात. ठीक आहे, जे डान्सर्स असतात, ठीक आहे ना, डान्सर्सना काय म्हटलं जातं, बॅलेरिनाज. सो बॅलेट डान्सिंग हा एक या ठिकाणी डान्सिंगचा प्रकार आहे किंवा नृत्य प्रकार आहे. नाव व्हाईल बॅलेट डान्सिंग किंवा आईस बॅलेट डान्सिंग, व्हाईल आईस बॅलेट डान्सिंग. आता आईस बॅलेट डान्सिंग म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की डान्स परफॉर्मन्ससाठी आपल्याला काय नेसेसरी असतो, स्टेज. काय नेसेसरी असतो, स्टेज, बरोबर आहे. तर हा जो स्टेज आहे किंवा जो प्लॅटफॉर्म आहे तो आयसी असतो, म्हणजेच त्यावर काय असतो, आईस किंवा बर्फाची एक चादर असते. ठीक आहे, त्यामुळे त्या आईसचा फायदा असा होतो की आईसमुळे तो जो सरफेस आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे किंवा स्टेज आहे तो प्लेन असतो, ॲज वेल ॲज स्मूथ असतो फॉर एनी काइंड ऑफ मूवमेंट. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची मूवमेंट इझिली होऊ शकते, कारण तो आयसी सरफेस किंवा आयसी जो स्टेज आहे तो प्लेन असतो आणि काय असतो, ॲज वेल ॲज स्मूथ. सो व्हाईल आईस बॅलेट डान्सिंग, ठीक आहे, बॅलेट डान्सिंग हा प्रकार आहे. आईस बॅलेट डान्सिंग म्हणजेच की त्या ठिकाणी जो स्टेज असतो किंवा त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू, तो किंवा त्यावर एक बर्फाची चादर असते, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आईस बॅलेट डान्सिंग. सो व्हाईल आईस बॅलेट डान्सिंग, ठीक आहे, डान्सर्स have to undertake loops and spins. ठीक आहे, लूप्स अँड स्पिन्स. आता या लूप्स किंवा स्पिन्स काय असतात, तर आपण आपल्या इथे सुद्धा एक भारतीय नृत्य प्रकार आहे ज्याला कथ्थक म्हटलं जातं बहुतेक. सो त्या कथ्थकमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे डान्सर्स आहेत ते स्पिन करतात, स्वतःभोवती काय करतात, स्पिन करतात. ॲज वेल ॲज जो स्टेज असतो किंवा जो प्लॅटफॉर्म असतो, त्या प्लॅटफॉर्मवर सर्क्युलर आकाराच्या लूप्स त्या ठिकाणी त्यांना अंडरटेक कराव्या लागतं. ठीक आहे, जसं हा तुम्ही या ठिकाणी एक ॲनिमेटेड GIF इमेज पाहू शकता. या ठिकाणी ही जी डान्सर आहे किंवा डान्सरचा जो काही स्केच आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी काय करतो आहे, स्वतःभोवती स्पिन करतो आहे, बरोबर आहे. या ठिकाणी स्वतःभोवती काय करतो आहे, स्पिन, बरोबर आहे. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी की ही जी डान्सर आहे ती काय करते आहे, स्वतःभोवती स्पिन करते आहे. हा एक प्रकार झाला. किंवा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की या ठिकाणी स्पिन जो आहे तो कशा प्रकारे घेतला जातो व्हाईल बॅलेट डान्सिंग. हे सगळे बॅलेट डान्सिंगचेच या ठिकाणी GIF फाईल्स आहेत किंवा छोटे मिनिमल व्हिडिओज आहे. यामधनं तुम्ही बॅलेट डान्सिंगमध्ये एक्झॅक्टली काय होतं किंवा काय असतं ते समजू शकता.
ठीक आहे. सो पुन्हा आपण आपल्या एक्सप्लेनेशनकडे येऊ. सो while ice ballet dancing, dancers have to undertake loops and spins. लूप्स आणि स्पिन्स त्यांना एक्झिक्यूट करावे लागतात. ठीक आहे. नाव the dancers come together by taking rounds of smaller radius and during this time their inertia is small while their frequency किंवा angular frequency is large. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या की the dancers come together means एकमेकांच्या जवळ येतील बाय टेकिंग राउंड्स. आता राउंड्स म्हणजे काय, तर राउंड्स म्हणजे लूप्स किंवा लूप म्हणजे सर्क्युलर पाथ. ठीक आहे. सर्क्युलर क्लोज्ड पाथ त्याला काय म्हणू आपण, लूप. बरोबर आहे. सो बाय टेकिंग राउंड्स ऑफ स्मॉलर रेडियस छोट्या रेडियसचे लूप्स किंवा राउंड्स एक्झिक्यूट करून ते डान्सर्स एकमेकांजवळ येतात किंवा the dancers come together by taking rounds of smaller radius and during this time their inertia is small. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा डान्सर्स एकमेकांजवळ येतात, ठीक आहे, एकमेकांजवळ येतात तेव्हा इनर्शिया काय असतो, स्मॉल, while their angular frequency is large. ठीक आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच त्यांची जी स्पीड ऑफ रोटेशन आहे, स्वतःभोवती स्पिन करण्याचा जो स्पीड आहे त्याला काय म्हणू आपण, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ही काय असते, लार्ज असते. ठीक आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी लार्ज असते आणि इनर्शिया जो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इनर्शिया काय असतो, स्मॉल. ठीक आहे. इनर्शिया काय असतो, स्मॉल आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच स्पीड ऑफ रोटेशन किंवा त्याला आपण काय म्हणू, स्पिनिंगचा जो स्पीड आहे तो काय असतो, लार्ज. ठीक आहे. नाव टू अचीव दिस ते काय करतात, आता त्यांना इनर्शिया कमी पाहिजे आणि जो अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ती काय पाहिजे, जास्त. सो टू अचीव this they bend their hands and legs. They bend their hands and legs closer to the axis किंवा क्लोजर टू दी बॉडी और एक्सिस. ठीक आहे. आता त्यांना इनर्शिया काय पाहिजे, स्मॉल पाहिजे आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, लार्ज. ती मिळवण्यासाठी किंवा ती अचीव करण्यासाठी ते काय करतात, बेंड करतात. ठीक आहे. बेंड करतात किंवा त्याला फोल्ड करणे सुद्धा म्हणू आपण. बेंड देअर हँड्स म्हणजे त्यांचे हात आणि लेग्स, हात आणि पाय काय करतात, बेंड करतात. कसे, क्लोजर टू द बॉडी ऑर एक्सिस. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता
की जसं स्पिन करत आहे हा ऑब्जेक्ट या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे हँड्स आहेत ते बॉडीच्या जवळ येत आहेत, बरोबर आहे. इनिशियली तुम्ही जर या पोझिशनला जर या ठिकाणी पाहिलं सुरुवातीला, तर हँड्स जे आहेत ते आउटस्ट्रेच्ड आहे. जसं तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की इनिशियली या पोझिशनला हँड्स काय आहेत, आउटस्ट्रेच्ड आहेत. आउटस्ट्रेच्ड म्हणजेच शरीरापासून दूर आहे. जसं मी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी हँड्स आणि लेग्स हे काय झाले, आउटस्ट्रेच्ड, शरीरापासून दूर झाली. ही आपली या ठिकाणी ॲक्सिस आहे ऑफ रोटेशन, ही काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो काय करणार आहे, स्पिन. पण इनिशियली हँड्स जे काय आहेत आउटस्ट्रेच्ड आहेत, आणि नंतर तेच जर तुम्ही या ठिकाणी हँड्स पाहिले तर तेच हँड्स शरीराच्या जवळ या ठिकाणी काय केलेले आहेत, बेंड केलेले आहेत. आणि एक लेगसुद्धा शरीराच्या जवळ, इथेही तुम्ही पाहू शकता की ही ॲक्सिस आहे ऑफ रोटेशन. या ॲक्सिसच्या अबाउट हा ऑब्जेक्ट काय करणार, रोटेट. पण हे जे हँड्स आहेत हे काय केलेले आहेत, बेंड केलेले आहेत किंवा काय केलेले आहेत, फोल्ड केलेले आहेत. आता हे कशासाठी, तर जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड असतील, हँड्स काय असतील आउटस्ट्रेच्ड, तेव्हा इनर्शिया जो आहे तो जास्त असेल, ठीक आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण इथे समजून घेऊ. तर हा आपला ऑब्जेक्ट आहे, हे त्याचे हँड्स आउटस्ट्रेच्ड आहेत, लेगसुद्धा आउटस्ट्रेच्ड आहे समजा, ठीक आहे. याचे आईजसुद्धा आपण थोडेफार ड्रॉ करून घेऊ, ठीक आहे. सो हा एक डान्सर आहे, याचे हे हँड्स आउटस्ट्रेच्ड तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. हँड्स आउटस्ट्रेच्ड म्हणजे काय, बाहेर निघालेले किंवा बाहेर काढलेले, ठीक आहे. सो जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड आहेत, ठीक आहे, हा काय करतोय, स्पिन करतोय अबाउट दिस ॲक्सिस ऑर दिस डायरेक्शन, ठीक आहे. या डायरेक्शननी तो काय करतोय, स्पिन करतोय. हँड्स आउटस्ट्रेच्ड आहे, लेग्ससुद्धा काय आहे, आउटस्ट्रेच्ड आहे. नाव जेव्हा हँड्स आणि लेग्स आउटस्ट्रेच्ड आहे त्यावेळेस जो इनर्शिया आहे, काय इनर्शिया, हा काय असेल, लार्ज. आणि जी फ्रिक्वेन्सी आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला आपण ओमेगा म्हणू, ठीक आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा काय असेल, स्मॉल, ठीक आहे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर सो जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड असतील, इनर्शिया लार्ज असेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा काय असेल, स्मॉल असेल, ठीक आहे. आणि सेकंड जी केस आहे, सेकंड केस म्हणजेच की सेकंड टाईम तोच ऑब्जेक्ट काय करतो आहे आता, तर हँड्स त्याने फोल्ड केले आहे शरीराच्या जवळ म्हणजेच की ॲक्सिस जवळ, शरीराजवळ म्हणजेच ॲक्सिस जवळ त्याने हँड्स काय केले, फोल्ड केले किंवा बेंड केले, बरोबर. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ही त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन, ठीक आहे. तर हे काय झाले, हँड्स बेंड क्लोजर टू द बॉडी, क्लोजर टू द बॉडी, ठीक आहे. तर हे जे हँड्स आहेत ते काय केले आहेत, बेंड केले आहे क्लोजर टू द बॉडी किंवा क्लोजर टू दी ॲक्सिस जवळ काय केले, हँड्स बेंड केले. आता हँड्स ॲक्सिस जवळ किंवा बॉडीच्या जवळ बेंड केल्यामुळे काय होतं याचा परिणाम, तर याचा परिणाम म्हणजेच इनर्शिया या ठिकाणी काय होऊन जातो, स्मॉल. आणि इनर्शिया म्हणजे रोटेशनल मोशनला होणारा अपोज जर स्मॉल होत असेल तर तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच ओमेगा काय होईल, लार्ज.
ओमेगा काय होईल लार्ज. आणि इनर्शिया आपण डिनोट करतो बाय कॅपिटल आय. इथे सुद्धा लक्षात घ्या इनर्शिया डिनोट करतो कॅपिटल आय. सो इनर्शिया इथे स्मॉल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी लार्ज. कधी जेव्हा हँड्स शरीराच्या जवळ असतील, क्लोजर टू द बॉडी, आणि जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड असतील, हँड्स काय असतील आउटस्ट्रेच्ड, तेव्हा इनर्शिया लार्ज, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा स्मॉल. हे कशामुळे, तर जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड असतात, हात शरीरापासनं काय असतात दूर असतात, त्यावेळेस एक्सिसपासनं, ही एक्सिस समजा या एक्सिसच्या अबाउट हा ऑब्जेक्ट काय करतोय रोटेट करतोय. ठीक आहे, या प्रकारे या डायरेक्शनने स्पिन करतोय. तर त्यावेळेस हात शरीरापासनं दूर असल्यामुळे जे डिस्ट्रीब्यूशन आहे ऑफ मास फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन ते दूर असतं. लेग्सही थोडे बाहेर असतात, त्यामुळे काय होतं तर डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास शरीरापासनं दूर असतं. आणि तेच जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे ही जी आहे ही या ठिकाणी एक्सिस आहे ऑफ रोटेशन. ठीक आहे, ही काय एक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर आहे. या भोवती काय करतोय तो स्पिन करतोय किंवा रोटेट करतोय. तर इथे जर पाहिलं तुम्ही तर हँड्स एक्सिसच्या जवळ आहे. हे जे हँड्स आहेत एक्सिसच्या जवळ आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लेग्सही एक्सिसपासनं जवळ आहे. ठीक आहे, सो जे डिस्ट्रीब्यूशन आहे ऑफ मास ते या ठिकाणी क्लोजर आहे. डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास काय आहे क्लोजर. आणि या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर जे डिस्ट्रीब्यूशन आहे ऑफ मास ते फार्दर आहे. फार्दर म्हणजेच दूर आहे या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास फार्दर म्हणजेच एक्सिसपासनं दूर आहे. आणि या ठिकाणी जे डिस्ट्रीब्यूशन आहे मासचं ते एक्सिसच्या जवळ आहे, क्लोजर आहे. म्हणून इथे इनर्शिया स्मॉल आहे आणि इथे इनर्शिया लार्ज आहे. का, तर इथे डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास एक्सिसपासनं दूर आहे आणि इथे इनर्शिया कमी आहे, कारण इथे डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास एक्सिसच्या जवळ आहे. म्हणून इनर्शिया स्मॉल आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी लार्ज आहे. पण आपल्याला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम काय असतो. अँग्युलर मोमेंटम काय असतो L इक्वल्स टू आय इंटू ओमेगा. ठीक आहे, आता पहिल्यांदा जेव्हा हँड्स आउटस्ट्रेच्ड असतील, हँड्स आउटस्ट्रेच्ड, तेव्हा आय काय लार्ज. ठीक आहे, आणि ओमेगा स्मॉल. ठीक आहे, इन द फर्स्ट केस when the hands and legs are outstretched, जेव्हा बाहेर निघालेले असतील. आणि दुसऱ्यांदा आय काय झाला आहे स्मॉल आणि ओमेगा काय झाला आहे लार्ज. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की आय ज्या प्रमाणात वाढत असेल म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा तेवढ्याच प्रमाणात कमी होईल. ठीक आहे, म्हणजेच आय ज्या प्रमाणात वाढेल ओमेगा त्या प्रमाणात कमी होईल आणि आय ज्या प्रमाणात कमी होईल ओमेगा त्या प्रमाणात वाढेल. म्हणजे एकामध्ये झालेली वाढ म्हणजे दुसऱ्यामध्ये झालेली घट, किंवा एकामध्ये झालेली घट दुसऱ्यामध्ये झालेली वाढ. जो इन्क्रीज किंवा डिक्रीज राहील, आयमध्ये झालेला इन्क्रीज आणि ओमेगामध्ये झालेला डिक्रीज काय राहील सारखा राहील. म्हणून हा जो प्रोडक्ट आहे आय इंटू ओमेगा हा काय राहील तर हा काय राहणार कॉन्स्टंट. काय राहील कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, हे तुम्ही समजू शकता कसं, तर त्यासाठी एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 असेल. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे L इक्वल्स टू आय इंटू ओमेगा. तर समजा आय इनिशियली 2 kg/m² असेल, ओमेगा समजा 3 rad/s असेल. तर L इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, L इक्वल्स टू 2 इंटू 3 बरोबर आहे इक्वल्स टू 6 बरोबर आहे, इक्वल्स टू 6 बरोबर आहे kg/m². नाव सेकंडली समजा आता आय 3 kg/m² असेल आणि ओमेगा
2 रॅड पर सेकंद असेल, 2 रॅड पर सेकंड. तर एल काय मिळेल, एल इक्वल्स टू आय इंटू ओमेगा, म्हणजेच 3 इंटू 2 याने किती 6 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर. आता पहा या ठिकाणी की जेव्हा आय 2 होता, ओमेगा 3 होता, तेव्हा एल काय मिळाला 6. जेव्हा आय 3 होता, ओमेगा 2 होता, एल काय मिळाला इथे सुद्धा 6. बरोबर. आता दोन्हीमध्ये पहा, पहिल्यांदा आय काय होता स्मॉल, ओमेगा लार्ज, ठीक आहे, मोठा होता. नंतर आय लार्ज, ओमेगा काय स्मॉल. बरोबर आहे. पण आय ज्या प्रमाणात वाढला, आय म्हणजे इनर्शिया आधी 2 होता, आता काय झाला 3. आधी 2 नंतर 3 म्हणजे 1 ने वाढला. तर ओमेगा आधी जो 3 होता तो 1 ने काय झाला कमी. म्हणजे आय जर 1 ने वाढला तर ओमेगा 1 ने काय झाला कमी झाला. म्हणजे एकामध्ये झालेली वाढ, आयमध्ये झालेली वाढ इन्क्रीज, ओमेगामध्ये झालेला काय डिक्रीज. म्हणून काय होतं आहे की एक वाढतोय तर एक कमी होतोय. म्हणून जो एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे तो म्हणजे आय इंटू ओमेगा, एक वाढतोय दुसरा कमी होतोय, आणि म्हणून हा जो प्रोडक्ट आहे तो काय राहतो कॉन्स्टंट. आधीसुद्धा काय मिळाला 6, नंतरसुद्धा काय मिळाला 6. बरोबर आहे. आणि म्हणून हा काय असतो कॉन्स्टंट असतो किंवा काय असतो कॉन्झर्व्ड असतो. सो हे एक काय झालं एक्सप्लेनेशन झालं ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे. तर पुन्हा आपण आपल्या ओरिजिनल एक्सप्लेनेशनकडे येऊ. ठीक आहे. तर the dancers while ice ballet dancing, dancers have to undertake loops and spins. The dancers come together by taking rounds of smaller radius. Dancers एकमेकांजवळ येतात by taking rounds of smaller radius, and during this time their inertia is small while their angular frequency is large. ठीक आहे. यावेळेस त्यांचा इनर्शिया स्मॉल असतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी लार्ज असते, आणि हे मिळवण्यासाठी टू अचीव दिस दे बेंड their hands and legs closer to the body or axis. ठीक आहे. त्यांना फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा काय पाहिजे जास्त, आणि इनर्शिया म्हणजे आय काय पाहिजे कमी. त्यासाठी काय करतात ते त्यांचे हँड्स आणि लेग्स काय करतात बेंड करतात क्लोजर टू द बॉडी ऑर एक्सिस. बरोबर आहे. आणि व्हाईल executing larger loops, while executing larger loops, ठीक है, they outstretch their they outstretched their hands and legs, hands and legs to increase inertia, and next पेज वर जातोय आपण. and to decrease the angular frequency. ठीक आहे. सो कंटिन्युअसली एकदा आपण पाहून घेऊ. व्हाईल एक्झिक्युटिंग लार्जर लूप्स, लार्जर म्हणजेच मोठ्या आकाराचे सर्क्युलर पाथ्स किंवा लूप्स, दे आउटस्ट्रेच्ड देअर हँड्स, हँड्स काय करतात आउटस्ट्रेच म्हणजेच शरीरापासनं दूर, अँड लेग्स आणि हँड्स दोन्ही शरीरापासनं काय करतील दूर, टू इन्क्रीज इनर्शिया अँड टू डिक्रीज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी सुरुवातीचा जो भाग आहे या ॲनिमेशनचा पाहू शकतात या ठिकाणी की
हँड्स आउटस्ट्रेच्ड आहे, बरोबर आहे, बाहेर निघालेले आहेत. लेगसुद्धा आउटस्ट्रेच्ड आहेत, बरोबर आहे, लेगसुद्धा काय आउट स्ट्रेच्ड, बरोबर आहे. हँड्स लेग्स आउटस्ट्रेच्ड आहे, यामुळे काय होईल तर आय जास्त राहील, इन्क्रीज होईल, बरोबर आहे. आणि ओमेगा काय राहील स्मॉल, म्हणजे हा काय होईल डिक्रीज होईल, बरोबर आहे. जेव्हा हँड्स आणि लेग्स काय असतील आउटस्ट्रेच्ड असतील, शरीरापासून दूर असतील. पुन्हा जर आपण याला नेक्स्ट पर्पजनी जर पाहिलं आपण, तर जेव्हा या ठिकाणी स्पिनिंग होत असते, ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता की ही स्पिनिंग होत असताना हँड्स काय केले आहे बेंड केले आहे. हा लेग जर पाहाल तुम्ही तर हा सुद्धा काय केला आहे बेंड केला आहे. हे कशासाठी तर ही जी ॲक्सिस आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही ॲक्सिस या भोवती ही जी डान्सर आहे काय करते आहे रोटेट करते आहे, स्पिन करते आहे, बरोबर आहे. तर ॲक्सिसच्या हात जर पाहिले तुम्ही तर जवळ आहे, दोन्ही हात काय ॲक्सिसच्या जवळ, लेगसुद्धा ॲक्सिसच्या काय जवळ आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ॲक्सिसच्या जवळ आहे. म्हणून मुवमेंट ऑफ इनर्शिया काय राहील स्मॉल आणि ओमेगा काय राहील लार्ज. म्हणजे हा काय झाला आता डिक्रीज आणि ओमेगा काय झाला इन्क्रीज, बरोबर आहे. सो जेव्हा त्यांना स्पीड जास्त पाहिजे तेव्हा काय करतात ते तर हात आणि पाय शरीराच्या जवळ बेंड करतात, शरीराच्या जवळ किंवा ॲक्सिसच्या जवळ. आणि जेव्हा त्यांना स्पीड कमी पाहिजे, इनर्शिया जास्त पाहिजे, तेव्हा काय करतात ते तर हात आणि पाय शरीरापासून दूर नेतात किंवा आउटस्ट्रेच करतात, बरोबर आहे. हे इथे तुम्ही पाहू शकता की पाय म्हणजेच लेग्स आणि हँड्स, बरोबर आहे, दोन्ही शरीराच्या जवळ आहे. त्यामुळे जी स्पिनिंगची स्पीड आहे या ठिकाणी, ठीक आहे, ती स्पिनिंगची स्पीड या ठिकाणी काय आहे जास्त आहे, बरोबर आहे. हे सुद्धा तीच स्लाईड आहे किंवा तेच ॲनिमेटेड एक थोडं इमेज आहे, ज्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की जेव्हा हात खुले आहे शरीरापासून दूर आहेत, ठीक आहे, हात काय खुले शरीरापासून दूर म्हणजे या पोझिशनला, ठीक आहे, तर स्पीड कमी आहे. पण जसे हात तिने फोल्ड केलं या ठिकाणी तर स्पीड काय वाढतोय, स्पीड काय होतोय तिचा इन्क्रीज होतोय. जी डान्सर आहे तिचा स्पीड काय होतोय इन्क्रीज, जेव्हा हात फोल्ड केले जात आहे शरीराजवळ, बरोबर आहे, तेव्हा म्हणजे या पोझिशनला. आणि जेव्हा हात खुले आहेत म्हणजे इकडे, तर जो स्पीड आहे तो कमी आहे. जसे हात फोल्ड केले स्पीड वाढतोय, पण जे अँग्युलर मोमेंटम आहे ते काय राहील काय राहणार कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट राहील तर या ठिकाणी एक वाढतोय म्हणजे इनर्शिया वाढतोय तर ओमेगा कमी होतोय, बरोबर आहे. इनर्शिया वाढतोय तर ओमेगा कमी होतोय, ओमेगा वाढतोय तर इनर्शिया काय होतोय कमी होतोय, बरोबर आहे. ओमेगा जर वाढतोय तर इनर्शिया कमी होते, एक वाढतोय तर एक कमी होते, म्हणून हा जो प्रॉडक्ट आहे तो काय राहतोय कॉन्स्टंट, बरोबर आहे. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं. आता जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पलकडे. पुढचे जे एक्झाम्पल आहे ते आहे नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल, जे सेकंड एक्झाम्पल आहे, ठीक आहे. डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल, ठीक आहे. आता स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह केली जाते फ्रॉम ए रॅम्प, ठीक आहे. जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या प्रकारे डाईव्ह केली जाते, ठीक आहे. सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो आहे
हा रॅम्प आहे, डाईव्ह रॅम्प. ठीक आहे, रॅम्प म्हणा किंवा त्याला एक प्रकारचा प्लॅटफॉर्म असतो ज्यावरनं जंप केली जाते, सो त्याला काय म्हणतात, रॅम्प. बरोबर आहे. या ठिकाणी हा जो आहे हा एक स्विमिंग पूल आहे. बरोबर आहे. आणि हा डायव्हर आहे. डायव्हर म्हणजेच डाईव्ह एक्झिक्यूट करणारा, गाडी चालवणारा ड्रायव्हर नाही. ठीक आहे. सो या प्रकारे स्विमिंग करताना डाईव्ह केली जाते. बरोबर. सो ही डाईव्ह करत असताना वेगवेगळ्या प्रकारे, जसं इथेही तुम्ही पाहू शकता, ह्या सुद्धा एक डायव्हर आहे जो जंप करतोय वॉटरमध्ये, पण त्याआधी तो एक दोन प्रकारच्या लूप एक्झिक्यूट करतोय किंवा स्पिन किंवा रोटेट करतोय स्वतःची जी बॉडी आहे. ठीक आहे. आणि ही मुवमेंट होत असताना तुम्ही पाहिलं असेल की हात आणि पाय शरीराच्या जवळ आणले जातात आणि दूर नेले जातात. दोनच प्रकारच्या मुवमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. जसं सुरुवातीला जर पाहिलं तुम्ही तर जसं तो डाईव्ह करतोय तसं हँड्स आणि लेग्स दोन्ही शरीराच्या जवळ येत आहेत. शरीराच्या जवळ किंवा त्याला म्हणू आपण एक्सिसच्या जवळ येतात. हँड्स आणि लेग्स शरीराच्या जवळ येत आहे. यामुळे काय होईल, इनर्शिया कमी. बरोबर आहे. आणि अँग्युलर स्पीड किंवा स्पीड ऑफ रोटेशन काय होईल, जास्त. बरोबर आहे. म्हणजेच आय स्मॉल आणि ओमेगा लार्ज. बरोबर आहे. इनर्शिया कमी होईल, ओमेगा वाढेल. बरोबर. आणि पुढे जर पाहाल तुम्ही तर हँड्स लेग्स शरीराच्या जवळ येतात आणि नंतर पुन्हा तो काय करतोय, स्वतःची बॉडी ओपन करतोय, खुली करतोय, जेव्हा त्याला पाण्यामध्ये काय व्हायचं आहे, एंटर व्हायचं आहे. जसं याही ठिकाणी पाहू शकता तुम्ही की जेव्हा त्याला स्पिन करायचं असतं किंवा त्याला रोटेट करायचं असतं त्यावेळेस हँड्स आणि लेग्स तुम्ही पाहू शकता. याही ठिकाणी जे हँड्स आहेत आणि लेग्स, ठीक आहे, हँड्स आणि लेग्स दोन्ही शरीराच्या जवळ आहेत. बरोबर आहे. दोन्ही शरीराच्या काय आहेत, जवळ. आणि जे मूवमेंट आहे बॉडीची, बॉडी काय करते, रोटेट. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही हे हँड्स आणि लेग्स दोन्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, की काय झाले, शरीराच्या जवळ किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ. हे कशासाठी, तर बॉडीला रोटेट करण्यासाठी किंवा स्पिन करण्यासाठी. ठीक आहे. इनर्शिया कमी करतोय तो बाय बेंडिंग हिज हँड्स अँड लेग्स क्लोजर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा क्लोजर टू द बॉडी. ठीक आहे. तर डाईव्ह करताना इन ए स्विमिंग पूल आपण या ठिकाणी म्हणू शकतो की व्हाईल डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल divers stretch their body so that किंवा so as to increase inertia for takeoff. ठीक आहे. सो इनिशियली काय करतात ते, तर ते त्यांची जी बॉडी किंवा शरीर आहे ते स्ट्रेच करतात. स्ट्रेच म्हणजेच हँड्स आणि लेग्स ताणले जातात व्हर्टिकली. ठीक आहे. जसं तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला इथे पाहू शकता
ठीक आहे. तर हँड्स स्ट्रेच केले, लेग्स सुद्धा सरळ आहेत, म्हणजे सध्या तरी ते सुद्धा स्ट्रेच्ड आहेत, बरोबर आहे. सो हे कशासाठी, तर हे टेकऑफसाठी. टेकऑफसाठी म्हणजे तर जंपला जस्ट सुरुवात करण्यासाठी किंवा जे रोटेशनल मोशन आहे त्याला सुरुवात करण्यासाठी, फॉर इफेक्टिव्ह टेकऑफ. ठीक आहे. जे त्याचं स्टंट आहे किंवा जी डायविंग आहे त्याच्या सुरुवातीला किंवा सुरुवात करताना, टेक ऑफ करताना जी बॉडी आहे ती काय केली जाते, स्ट्रेच केली जाते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हँड्स आणि लेग्स दोन्ही सरळ आहेत, स्ट्रेट आहे, बरोबर आहे. तर ही झाली पहिली पोझिशन किंवा पहिला पॉईंट आपल्या एक्सप्लेनेशनचा, की व्हाईल डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल डायव्हर स्ट्रेच देअर बॉडी सो ॲज टू इन्क्रीज इनर्शिया फॉर टेक ऑफ. ठीक आहे, टेक ऑफ करण्यासाठी. हा पॉईंट नंबर 1. ठीक आहे. इमिडिएटली आफ्टर टेक ऑफ the diver bend his arms and legs so as to decrease inertia. ठीक आहे. आफ्टर टेक ऑफ म्हणजेच जो रॅम्प आहे त्यावरनं जस्ट जंप केल्यानंतर म्हणजे टेक ऑफ नंतर ती डायव्हर बेंड हिज आर्म्स काय करतो, बेंड, आणि लेग्ससुद्धा. ठीक आहे, सोबत आर्म्स आणि लेग्स काय करतात, बेंड, टू डिक्रीज इनर्शिया अँड टू इन्क्रीज the angular frequency, to increase the angular frequency. ठीक आहे. ही सेकंड स्टेप झाली. पहिल्यांदा काय करतोय तो, टेक ऑफ करण्यासाठी बॉडी काय करतोय, स्ट्रेच. दुसऱ्यांदा काय करतोय, तर आफ्टर टेक ऑफ तो डायव्हर काय करतोय, बेंड करतोय हिज आर्म्स अँड लेग्स, आर्म्स आणि लेग्स कशासाठी, टू डिक्रीज इनर्शिया अँड टू इन्क्रीज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा स्पीड वाढवण्यासाठी आणि इनर्शिया डिक्रीज करण्यासाठी. हे तुम्हाला इथे पुन्हा पाहू शकता तुम्ही की जस्ट याने काय केलं, आता टेक ऑफ केलं. टेक ऑफ करताना हँड्स आणि लेग्स काय दोन्ही स्ट्रेच आहे. ही सुद्धा टेक ऑफची पोझिशन आहे, ही सुद्धा टेक ऑफचीच पोझिशन आहे. ठीक आहे. टेक ऑफ म्हणजे जस्ट त्याला सुरुवात करायची आहे त्याच्या डायव्हची. ठीक आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही तर इथे हँड्स आणि लेग्स किंवा आर्म्स आणि लेग्स दोन्ही काय बेंड झालेले आहेत, बेंड किंवा फोल्ड झालेले आहेत, बरोबर आहे. इथे सुद्धा हँड्स काय बेंड किंवा फोल्ड. हे कशासाठी, तर हा याची बॉडी काय करतोय, रोटेट करतोय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याची शरीर किंवा बॉडी काय करते, रोटेट करते, बरोबर आहे, या प्रकारे, बरोबर आहे. इनिशियली तो या प्रकारे रोटेट करतोय, बरोबर आहे, इन क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर. आणि आता आहे थर्ड स्टेप. ही पहिली झाली टेक ऑफची. त्याच्यानंतर हे एक्झिक्युशन आहे. एक्झिक्युशन म्हणजे स्वतःची बॉडी रोटेट करण्यासाठी, स्पिन करण्यासाठी इनर्शिया कमी लागतो आणि म्हणून हँड्स आणि लेग्स काय केले जातात, बेंड किंवा फोल्ड केले जातात. ही सेकंड स्टेप आहे. आणि त्यानंतर देन थर्ड, ॲट द थर्ड टाईम, व्हाईल फायनली while entering into water, they again
stretch their body to increase inertia and to decrease बॉडी काय करतात पुन्हा स्ट्रेच करतात कशासाठी टू इन्क्रीज इनर्शिया अँड टू डिक्रीज दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी ठीक है टू डिक्रीज दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड टू इन्क्रीज दी इनर्शिया फॉर इफेक्टिव लँडिंग into water for effective landing into water ठीक आहे सो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे लँड करण्यासाठी किंवा एंटर करण्यासाठी ते काय करतात तर ते त्यांचे हँड्स स्ट्रेच करतात म्हणजेच हँड्स आणि लेग्स किंवा होल बॉडी काय करतात स्ट्रेच करतात स्ट्रेच टू इन्क्रीज इनर्शिया इन्क्रीज करण्यासाठी अँड टू डिक्रीज अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय करण्यासाठी डिक्रीज म्हणजे जो स्पीड आहे रोटेशनचा तो कमी करण्यासाठी आणि इनर्शिया वाढवण्यासाठी बॉडीला स्ट्रेच केलं जातं कशासाठी फॉर इफेक्टिव्ह लँडिंग इनटू वॉटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एंटर करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पुन्हा ही जी थर्ड पोझिशन आहे ही या पोझिशनमध्ये काय करतोय तो हळूहळू बॉडी काय करतोय स्ट्रेच करतोय म्हणजे पुन्हा ताणतोय हात आणि पाय सरळ करतोय जसं इथे पाहिलं तुम्ही तर हात पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत एंटर झालेले आहेत इनटू वॉटर जे सुद्धा सरळ आहेत आणि हे लेग्स सुद्धा काय स्ट्रेच्ड हे लेग्स आणि इथे हँड्स काय स्ट्रेच कशासाठी तर इनर्शिया वाढवण्यासाठी अँग्युलर फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी ठीक आहे सो हे दोन एक्सप्लेनेशन होते ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे हँड्स आणि लेग्स फोल्ड केले जातात ओपन केले जातात बॉडीला रोटेट केलं जातं स्पिन केलं जातं बरोबर आहे आणि लँड करत असताना पुन्हा कशा प्रकारे बॉडी काय केली जाते स्ट्रेच केली जाते सरळ केली जाते ठीक आहे इथेही तुम्ही पाहू शकता की जोपर्यंत त्याला रोटेट करायचं आहे त्याने काय केलं आहे हात आणि पाय फोल्ड केले आहे बरोबर आहे आणि पुन्हा जसं पाण्यामध्ये एंटर करायचं आहे तर काय करतोय तो हात आणि पाय त्याचे सरळ करतोय बरोबर आहे स्ट्रेच करतोय बरोबर आहे तर हे दोन्ही काय झाले एक्झाम्पल्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि एक इम्पॉर्टंट नोट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे तो न्यूमेरिकलमध्ये आपण या प्रकारे यूज करणार आहोत इनिशियल अँग्युलर मोमेंटम equals to final angular momentum ठीक आहे अँग्युलर मोमेंटम काय असतं L इक्वल्स टू I इंटू ओमेगा ठीक आहे इनिशियल अँग्युलर मोमेंटम समजा आपण I1 ओमेगा 1 घेऊ I1 इंटू ओमेगा 1 आणि फायनल अँग्युलर मोमेंटम I2 इंटू ओमेगा 2 सो या प्रकारे आपण न्यूमेरिकल्समध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करतो इनिशियल अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू फायनल अँग्युलर मोमेंटम ठीक आहे समटाइम्स काय होतं तर समटाइम्स I लार्ज असतो ओमेगा स्मॉल असतो बट समटाइम्स I स्मॉल असतो ओमेगा लार्ज असतो ठीक आहे एक कमी असतो बरोबर तर दुसरा जास्त असतो आणि दुसरा जास्त असेल तर एक काय असतो किंवा पहिला काय असतो कमी असतो बरोबर आहे जसं 2ला 3ने मल्टिप्लाय करा 6च मिळेल आणि 3ला 2ने मल्टिप्लाय करा काय मिळेल 6च मिळेल सो आपला अँग्युलर मोमेंटम काय राहील कॉन्स्टंट राहील काय राहणार कॉन्स्टंट राहील सारखं राहील कॉन्झर्व्ड राहील ठीक आहे कोण वाढतं आणि कमी होतं तर कधी इनर्शिया जास्त असतो अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा कमी असतो आणि कधी इनर्शिया कमी असतो इनर्शिया काय असतो कमी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा काय असतो जास्त असतो
सो एक कमी असतो तर दुसरा जास्त असतो, एक जास्त असतो तर दुसरा कमी असतो. पण यांच्यामध्ये जो काही इन्क्रीज आणि डिक्रीज आहे तो काय असतो, सारखा असतो, सारख्या प्रमाणात असतो. म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन किंवा यांचा प्रॉडक्ट काय राहतो, सारखा राहतो. आणि हाच काय कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. नाव या प्रकारचे जे व्हिडिओज आहेत यांची ही सुरुवात आहे. ठीक आहे. त्यामुळे लिहिण्यामध्ये किंवा एक्सप्लेन करण्यामध्ये थोड्याफार चुका होऊ शकतात किंवा डिले होऊ शकतो. सो त्यासाठी थोडं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि भेटू आपण पुढील लेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि आजपासून जे लेक्चर्स आहेत ते कंटिन्यू होणार आहेत. सो एवढंही लक्षात घ्या. अँड थँक्यू फॉर युअर cooperation. ठीक है. सो थैंक यू.